चमत्कार म्हटलं पाहिजे आणि चमत्कार नाही, ह्याला शास्त्रीय सिद्धांत आहे आणि ह्या सिद्धांतावरती आधारित जर का आपण चिकित्सा केली तर जरूर ह्याचा लाभ कॅन्सरच्या रुग्णांना मिळू शकतो, सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांना मिळू शकतो। पुढच्या केसेस बघूया, पण तत्पूर्वी एक फोन कॉल। योगेश कोल्हापूरवरून काही प्रश्न विचारतायत। योगेश बोला आपण। योगेश बोला। हॅलो, कमरेचा कॅन्सर कशामुळे? योगेश बोला। कमरेचा कॅन्सर कशामुळे होतो? कमरेचा कॅन्सर म्हणजे आपल्याला कमरेमध्ये बोन्स मध्ये कॅन्सर आहे का, म्हणजे स्पाइन मध्ये कॅन्सर आहे का? बोन्स। बरं, ठीक आहे, आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का त्यांना स्पाइन मध्ये कॅन्सर आहे किंवा ट्युमर आहे मला वाटतं, तर काय सांगता येईल? मगाशी आपण जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये आपण असं सांगितलं की कोणत्याही प्रकारचा कॅन्सर जो आहे हा त्या कोशिका आहेत यांची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे होतो। तो कमरेमध्ये होऊ दे किंवा स्तनामध्ये होऊ दे किंवा कोणत्याही अवयवामध्ये होऊ दे, ते जे अवयव ज्या पेशींपासून बनले आहेत किंवा ज्या सेल्स पासून बनलेले आहेत त्याची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे हा कॅन्सर होतो। त्यामुळे सर्व प्रकारच्या कॅन्सरची होण्याची प्रक्रिया जवळजवळ समानच असते। ओके, सो अशी हे सांगता येईल। सर, आपण मगाशी म्हणाला होतात की एक आपण आता ब्रेन ट्युमर विषयी एक इंटरेस्टिंग केस असताच बघितली, दुसरी जी केस आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर झालेला आहे त्याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? दुसरी केस आपण बघूया आता लॅपटॉपवरती। जरूर। ही जी दुसरी जी आपण इथे केस बघूया ही रिनल सेल कॅर्सिनोमा म्हणजे वृक्काचा या रुग्णाला कॅन्सर झाला होता आणि त्यानंतर त्याच वेळी त्याला बोन्समध्ये सुद्धा मेटास्टेसिस किंवा हा कॅन्सर बोन्समध्ये सुद्धा पसरला होता। एकदा बोनमध्ये कॅन्सर पसरला तर तो पुन्हा काही म्हणजे रिव्हर्स होत नाही, पुन्हा प्रत्यागामित होत नाही, असं सर्वसाधारणपणे जागतिक स्टॅटिस्टिक्स आहे। तर ह्या केसमध्ये आपण बघूया, इथे लॅपटॉपवरती आपल्याला दिसेल की हा जो रुग्ण आहे हा 2002 मध्ये या रुग्णाला जेव्हा बोन स्कॅन केला त्यावेळी या रुग्णाच्या बोन्समध्ये कॅन्सर असल्याचं इथे आढळून आलं। 2002चा हा सीटी स्कॅन आहे, त्यामध्ये आपल्याला दिसते की वृक्काचा इथे ट्युमर आहे, ट्युमर झालेला आहे। त्यावेळी मग रुग्णाची हे निदान झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन केलं, ते नेफ्रोक्टॉमी केली, तो कॅन्सरचा भाग काढून टाकला। पण त्याच्या बोन्समध्ये हा जो कॅन्सर होता त्या कॅन्सरची आधुनिक चिकित्सा त्याची चालूच होती। परंतु ही चिकित्सा चालू असताना सुद्धा आपल्याला या पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल की 2 वर्षानंतर सुद्धा त्याच्या ज्या बोन्समध्ये स्केलेटनमध्ये मेटास्टेसिस किंवा कॅन्सरचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि या एवढ्या महिन्यांच्या चिकित्सेने, आधुनिक चिकित्सेनंतर सुद्धा फ्रेश लिजन्स म्हणजे नवीन कॅन्सरच्या सेल्स कॅन्सर ह्या त्या बोन्समध्ये त्याचा दिसून येतोय। त्याचं ओरिजिनल किंवा त्याचा प्रायमरी ज्याला म्हणतात तो वृक्कामध्ये होता, मूळ वृक्कामध्ये सुरू झालं पण बोनमध्ये पसरलेला असा हा कॅन्सर आहे। त्यानंतर बघूया आपण आता ह्या स्टेजला हा रुग्ण आपल्याकडे आयुष संजीवन चिकित्सेसाठी आला। आपल्याला या स्लाइडमध्ये दिसेल की जवळजवळ 33 महिन्यानंतर डायग्नोसिस झाल्यानंतर 33 महिन्यानंतर हा रुग्ण आपल्याकडे आला आणि तेव्हा आपण त्याला आयुष संजीवन चिकित्सा सुरू केली। रिनल सेल कॅर्सिनोमा आणि बोन मेटास्टेसिस असा जर व्याधीचं निदान झालं तर जागतिक स्तरावरती सांख्यिकी अशी आहे, स्टॅटिस्टिक्स असं आहे की रुग्ण साधारणतः 1.5 ते 2 वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाही। पण हा रुग्ण जो आपल्याकडे आला त्यानंतर आपण त्याला आयुष संजीवन चिकित्सा सुरू केली। आपण या स्लाइडवरती इथे बघू शकता की पहिल्या जी आपण केस बघितली त्याच साधारण तत्वाच्या आधारावरती ह्यांची चिकित्सा सुरू केली, पण थोडीशी औषधांमध्ये थोडासा फेरफार केला। यांना 30 राजापण बसती आणि 8 त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी 8 राजापण बसती आणि औषधी असा योग आपण दिला। आणि हा योग दिला असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची आधुनिक औषधं त्याची आता चालू नाहीयेत, आतापर्यंत चालू होती त्याची आणि तरी हा कॅन्सर वाढत होता। ही चिकित्सा आपण त्याची सुरू केली आणि आपल्याला असं दिसेल की 7 महिन्यानंतर त्यांनी जवळजवळ महिन्याभरातच त्याची जी लाक्षणिक लक्षणं होती, म्हणजे त्याच्या बरगड्यांमध्ये जे दुखत होतं, पेन होतं आणि त्याची भूक कमी झाली होती, त्याचं वजन वाढत होतं, वजन कमी होत होतं, ही सगळी लक्षणं त्याची 1 महिन्याच्या चिकित्सेमध्येच कमी झाली। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या स्लाइडमध्ये आपल्याला इथे दिसेल, बघू शकता आपण या स्लाइडमध्ये की
7 महिन्यानंतर त्याचा जेव्हा बोन स्कॅन केला तेव्हा आश्चर्यकारक रीतीनं आपल्याला दिसून येतं की त्याच्यामध्ये त्याच्या बोन्समध्ये कोणताही अंश नव्हता कॅन्सरचा. म्हणजे 3 वर्ष आधुनिक चिकित्सा करून सुद्धा जो कॅन्सरचे सेल्स वाढत होत्या त्या या पेट स्कॅन नंतर आपल्याला आढळून येतं की आयुष संजीवन चिकित्सा घेतल्यानंतर केवळ 7 महिन्यामध्ये हे सगळे जे कॅन्सरचा जो प्रादुर्भाव झाला होता बोन्समध्ये हा पूर्णपणे रिव्हर्स झालेला आहे. त्यानंतर आपण पुढची स्लाइड जर आपण बघितली तर हा आम्ही दीड वर्षानंतर 18 महिन्यानंतर पेट स्कॅन केलेला आहे. आणि ह्या पेट स्कॅन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही प्रकारचा कॅन्सरचा प्रादुर्भाव त्याला झाला नाही 1.5 वर्षानंतर सुद्धा. म्हणजे जो कॅन्सर 3 वर्ष वाढत होता बोन्समध्ये तो आयुष संजीवन चिकित्सा आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यानंतर 18 महिन्यात झाल्यावरती सुद्धा पुनरुद्भव त्याचा झालेला नाही. हा रुग्ण दरवर्षी पेट स्कॅन करतो आणि रिलिजियसली आम्हाला त्याची रिपोर्ट आणून देतो. तर आजही मला सांगायला आनंद होतो की या रुग्णामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारची कॅन्सरची लक्षणं नाही. हो, हे मला वाटतं महत्वाचं. आणि इथे कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे की कॅन्सर असताना आणि आता पूर्ण पेट स्कॅन केल्यानंतर आपल्याला दिसेल की कुठल्याही प्रकारचा कॅन्सरचा अंश ह्या रुग्णामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये. मला खरोखर सांगायला आनंद होतोय की ही दोन्ही उदाहरणं आपण बघितली, खरोखर चमत्कार म्हणायला गेले. एक ब्रेन ट्युमर होता जो संपूर्ण नाहीसा झालेला दिसतोय आपल्याला आयुष संजीवन चिकित्सेनंतर, आणि दुसरी जी आपण आता केस बघितली होती ज्याच्यामध्ये किडनीचा कॅन्सर होता आणि हा किडनीचा कॅन्सर बोन्समध्ये पसरला होता सर्व ठिकाणी. अशी ही खरोखर पुढची जी स्टेज आहे अशी असताना सुद्धा आपल्याला ही आयुष संजीवन चिकित्सा घेतल्यानंतर बोन मेटास्टॅसिस म्हणजे बोन मधला तर कॅन्सर गेलाच, पण केवळ बोन मधला नाही तर किडनीचाही जो कॅन्सर होता तोही पूर्ण बरा झालेला दिसतोय. आणि आता हा रुग्ण अत्यंत चांगल्या आणि कुशल अवस्थेमध्ये आहे. हे खरोखर सांगायला मला आनंद होतो. या ठिकाणी स्तनांचा कॅन्सर किंवा जो आपण म्हणाला होता मगाशी हा एक अत्यंत कॉमनली आढळणारा कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये ही आयुष संजीवन चिकित्सा कशा रीतीने काम करते? चांगला तुमचा प्रश्न आहे. आपल्याकडे एक केस आहे स्तनांच्या कॅन्सरची. ही जी रुग्ण आहे जर आपण लॅपटॉपवरती बघितलं तर ही जी रुग्ण आहे ही ब्रेस्ट कॅन्सरची रुग्ण आहे. 68 वर्ष वय आहे त्यांचं. त्यांनी जेव्हा 2006 मध्ये त्यांनी मॅमोग्राफी केली तेव्हा त्यांना हायली सस्पिशियस लिजन्स दिसली आणि ते कॅन्सर आहे असं त्यांना वाटलं. त्याच्यानंतर त्यांनी ती कॅन्सरची गाठ काढून घेतली ज्याला आपण लंपेक्टॉमी म्हणतो 11/5/2006 रोजी. आणि त्याच्यानंतर त्यांनी हिस्टोपॅथॉलॉजी किंवा जेव्हा त्यांचा तपास केला तेव्हा त्यांना असं आढळून आलं की हा इन्फिल्ट्रेटिंग डक्टल सेल कॅर्सिनोमा आहे ग्रेड 3. इन्फिल्ट्रेटिंग डक्टल सेल कॅर्सिनोमा जो आहे हा अत्यंत घातक स्वरूपाचा कॅन्सर आहे असं समजलं जातं. ही रुग्ण जी आहे ती कोणत्याही प्रकारचं केमोथेरपी किंवा रेडिएशन घेण्याच्या विरुद्धच होती. आणि त्यामुळे ही रुग्ण डायरेक्ट आपल्या आयुष संजीवन चिकित्सा घेण्यासाठी आपल्या मुंबईच्या सेंटरमध्ये आली आणि तिला आपण आयुष संजीवन चिकित्सा सुरू केली. आपण इथे बघू शकता की ही जी रुग्ण जी आहे ती आपल्याकडे 2006 मध्ये जेव्हा तिचं निदान झालं त्याचवेळी ही रुग्ण आपल्याकडे आली आणि तिला कोणत्याही प्रकारचं केमोथेरपी किंवा रेडिएशन न देता केवळ आयुष संजीवन चिकित्सा आपण दिली. आणि त्यानंतर आपण असं बघता की मॅमोग्राफी तिने 1 वर्षानंतर जेव्हा केली तेव्हा कोणत्याही प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी त्या मॅमोग्राफीमध्ये आढळली नाही. आणि परत आवर्जून सांगतो की केमोथेरपी आणि रेडिएशन केलेलं नाही इथे. आणि हा जो ग्रेड 3 कॅर्सिनोमा जो आहे हा अत्यंत घातक आणि त्वरित पसरणारा असा व्याधी समजला जातो. पण मॅमोग्राफी केल्यानंतर 1 वर्षानंतर आयुष संजीवन चिकित्सा करून घेतल्यानंतर 1 वर्षानंतर जेव्हा मॅमोग्राफी केली त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये रिकरन्स झालं नव्हतं. त्यानंतर 2 वर्षांनी आपण मॅमोग्राफी केली. जर स्लाइडवरती आपण बघू शकता 2 वर्षानंतर केलेल्या मॅमोग्राफीमध्ये सुद्धा हा कोणत्याही प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी आढळली नाही. आणि या कॅन्सरचा